नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीएस सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स यामधलं एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ जो मेन्शुरेशन मधला पार्ट आहे, तो अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 18 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 साठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यू सुद्धा मिळणार आहे, फुल सिलेबस नोट सुद्धा मिळणार आहे, सोबत पीवायक्यू टेस्ट, मॉक टेस्ट, पूर्ण अभ्यासक्रमावर जी पण टेस्ट असते ती टेस्ट आणि एमसीक्यू सिरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे ही बॅच तुमच्यासाठी, हा कोर्स तुमच्यासाठी तो खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्कीच एनरोल करा. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, म्हणजे द एरिया ऑफ ट्रायंगल इज अ बेसिक जॉमेट्रिक कॉन्सेप्ट आहे. हा एक पद्धतीचा बेसिक जॉमेट्रिकल कॉन्सेप्ट आहे जो कॅल्क्युलेट करायला मदत करतो. एक स्पेस इनक्लोज बाय थ्री साइड. ट्रायंगल कसा असतो, अशा पद्धतीचा असतो जो इनक्लोज झालेला आहे तीन साइडनी. आणि याचा फॉर्म्युलाने आपल्याला त्याचा एरिया काढायचा असतो, किंवा बेस हाईट फॉर्म्युला किंवा हिरोन्स फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्रिक मेथड, अशा पद्धतीने आपल्याला याचं काय काढता येतं, एरिया काढता येतं. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज कॅल्क्युलेट कसं केलं जातं, स्पेशली 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आहे आणि या पद्धतीने आपल्याला जे फॉर्म्युलानी काढावं लागतं. जेव्हा बेस आपल्याला दिली असते, बेस इज इक्वल टू बी आणि हाईट इज इक्वल टू एच. ठीक आहे. हं. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल अशा पद्धतीने आहे. हे हाईट आहे, हे बेस आहे, आणि इथे हा काय करतोय, परपेंडिक्युलर आहे 90 डिग्री. हाफ इंटू बेस इंटू परपेंडिक्युलर हाईट है ना. हा काय आहे, हा एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याचा महत्वाचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ ट्रायंगल आहे आपल्याकडे: इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल आणि स्केलन ट्रायंगल. त्रिकोणाचे प्रकार: समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि स्केलिन त्रिकोण. ठीक आहे. आणि त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले सुद्धा आहे, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. बघा, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हा जो आहे त्यामध्ये हाफ इंटू बेस इंटू हाईट हा सरळ आपला फॉर्म्युला लागतोय. ठीक आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही बाजू समान असणारा ट्रायंगल जो आहे त्याचा काय फॉर्म्युला आहे, √3/4 इंटू साईड स्क्वेअर. काय आहे त्याचा फॉर्म्युला, √3/4 इंटू साईड स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आयसोसेलेस जो ट्रायंगल म्हणतोय तो आहे 1/4 बी. आणि हे काय, याच्यामध्ये स्क्वेअर रूट मध्ये 4a² मायनस b². अशा पद्धतीचा फॉर्म्युला दिलेला आहे आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये. आणि हिरो हिरोन्स फॉर्म्युला जो आहे, हिरोज फॉर्म्युला जो आहे तो आहे √s, s-a, s-b आणि s-c, ज्यामध्ये आपल्याला तीन साईड दिलेले असतात. वेअर s इज इक्वल टू 1/2 a प्लस b प्लस c, म्हणजे तिन्ही साईडचा जो आहे तो आपल्याला ऍडिशन करावं लागतं आणि त्याचा हाफ जो आहे तो s असतो आहे. ठीक आहे. अशा पद्धतीच्या फॉर्म्युलेजनी आपल्याला आन्सर्स काढायचे आहेत. थोडेफार जेव्हा आपण उदाहरण घेऊ तेव्हा तुम्हाला समजूनच जाईल कशा पद्धतीचं आहे. ठीक आहे. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल फॉर्म्युला: ए इज इक्वल टू 1/2 इंटू ए इंटू सी, वेअर ए इज अ बेस आणि सी काय आहे, हाईट आहे. तर फाइंड द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल हॅव्हिंग ए इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, हाईट इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. 1/2 इंटू 5 इंटू 3. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे, 1/2 इंटू 15 इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. हा फॉर्म्युलाने आपण सरळच काढलाय. आपल्याला काय म्हटलं होतं, फाइंड द एरिया ऑफ राईट ट्रायंगल, ट्रायंगल हॅव्हिंग बेस, एक मिनिट, पाया 5 सेंटीमीटर आणि उंची हे 3 सेंटीमीटर दिल्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे सेमी असलेल्या काटकोनाचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ शोध. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ते शोधलेलं आहे. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने आपण शोधलेला आहे. त्यानंतर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. एरिया जो आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा तो आपल्याला विचारलेला आहे.
हा, ते काय आहे? √3/4 इंटू साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर पण आपण करू शकतो. तर फाइंड द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साईड 6 सेंटीमीटर. उदाहरण, बाजू ए इज इक्वल टू 6 सेमी दिलेली आहे आणि समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला सांगायचं आहे. तर √3/4 इंटू 6 इंटू 6. ठीक आहे. हं. आपलं उत्तर येणार आहे 9√3 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर काढायचं, फक्त फॉर्म्युलाज मध्ये आपल्याला ठेवायचंय, बाकी काय. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो. त्यानंतर एरिया ऑफ आयसोसेलेस ट्रँगल फॉर्म्युला काय आहे? ए इज इक्वल टू 1/2 इंटू बी आणि रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बाय 4. वेअर ए इज इक्वल टू बोथ द इक्वल साइड्स, म्हणजे दोन्ही साइड बरोबर सारखे आहे. बी इज इक्वल टू थर्ड अनइक्वल साइड आहे. तर आपल्याला यानुसार काढायचं आहे व्हॉट इज द एरिया ऑफ आयसोसेलेस ट्रँगल, ज्या साइड्स दिल्या 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. ए इज इक्वल टू, हा, तर बघा आयसोसेलेन ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? 1/2. ठीक आहे. तर 1/2 आपण जशाच तसे लिहून घेऊया. बेस कोणता आहे? बी कोणता आहे? थर्ड अनइक्वल. थर्ड अनइक्वल कोणती आहे? याच्यामध्ये 6 आहे. ठीक आहे. 6. ठीक आहे. 3 म्हणजे, आणि इन रूट मध्ये काय आहे? ए स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 5, 5चा स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर डिवाइड बाय 4. म्हणजे काय? 25 मायनस 9 डिवाइड बाय 4 म्हणजे काय? 16. इन रूट मध्ये 16 आलं आणि इथे आलं 3, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3√16. म्हणजे काय? 3 इंटू 4, आणि आपलं उत्तर येणार आहे 12 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याचं काय आहे? 3√16 असणार आहे. ठीक आहे. आता हिरोन्स फॉर्म्युला काय आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा? तो आहे इन रूट एस, म्हणजे काय? साईड है ना. एस मायनस ए, आणि आपल्या याच्यामध्ये 3 साईड दिलेले राहतील. एस मायनस सी, वेअर ए बी सी आर साइड्स ऑफ द गिवन ट्रायंगल. आणि एस काय होतं? एस इज इक्वल टू 1/2 ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे. सेमी पेरिमीटर. आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल्स. एस काढून घेऊ. 1/2 3 + 4 + 5. 1/2 12 म्हणजे 6 आहे. ठीक आहे. एस इज इक्वल टू 6. फॉर्म्युला इन रूट 6, 6 - 3, 6 - 4 आणि 6 - 5. 6 3 2 आणि हा 1. ठीक आहे. इंटू इंटू असणार आहे. ते किती होतील मग? ते होतील 36. 36 म्हणजे काय? 6 सेंटीमीटर स्क्वेअर. आपलं उत्तर कसं येणार आहे? 6 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि हा काय? हिरोन्स फॉर्म्युला आहे. हे आपण एरिया ऑफ ट्रायंगल हिरोन्स फॉर्म्युल्यानुसार काढलं आहे, जेव्हा आपल्याला एबीसी जे आहे त्या साइड्स दिलेल्या आहेत आणि बाकी सेमी पेरिमीटर आहे. एस इज इक्वल टू 1/2 ए प्लस बी प्लस सी. हे काय? सेमी पेरिमीटर आहे. ठीक आहे. ठीक आहे. उत्तर आलेलं आहे आपलं. ठीक आहे. त्यानंतर फाइंड द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द साइड लेंथ 11 युनिट. ठीक आहे. तर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काढा म्हणते, त्याची लेंथ दिलेली आहे. त्याचा फॉर्म्युला काय आपला? √3/4 ए स्क्वेअर. ठीक आहे. √3/4 इंटू ए स्क्वेअर म्हणजे किती आहे? 11 है ना. म्हणजे किती होतात? इज इक्वल टू √3/4 इंटू 112 है ना. 121. 121. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 52.4 स्क्वेअर युनिट आपलं उत्तर येणार आहे.
आपल्याला काय दिलं होतं, आपल्याला एका बाजूची लांबी दिली होती लेंथ 11 युनिट्स, आणि त्यानुसार आपल्याला उत्तर काढायचं इक्विलॅटरल ट्रँगल्स. ठीक आहे, ट्रँगल्सचं दिलेलं राहील नाव आपल्याला, तेव्हा जाऊन आपल्याला काढावं लागेल. त्यानंतर फाइंड द एरिया ऑफ आयसोसेलेस ट्रँगल विथ टू साइड्स लेंथ 7 युनिट आणि बेस 12. समद्विभुज त्रिकोणाची लांबी 7 एकक आणि पायाची लांबी 12 एकक आहे, तर अशा समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढ असं विचारलेलं आहे. आपला फॉर्म्युला होता ना, b/2 रूट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बाय 4. b/2 12/2. ए स्क्वेअर काय आहे? 12 आहे. 72 मायनस 122 डिवाइड बाय 4, है ना. Equal side A with two sides of length 7 units. Okay. 7 into 7, 49. A square 49 minus B square 12. 12 into 12, 144. Okay. Yes. Then 6 in equal 6 under root 49 minus 144 divided by 4. Okay. 36. 49 minus 36, 30. 6 रूट 13. आपलं उत्तर काय असणार आहे? 6 रूट 13 असणार आहे. ओके, स्क्वेअर युनिट. 6 रूट स्क्वेअर युनिट. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. नंतर फाइंड द एरिया ऑफ स्केलेन ट्रँगल विथ साईड 475. स्केलेन ट्रँगलचं काढायचं आहे आपल्याला हिरोज फॉर्म्युल्यानी, है ना. आताच आपण काढलं तर 1/2 ए प्लस बी प्लस सी. स्केलेन ट्रँगलचं ऑलमोस्ट आपण हिरोज फॉर्म्युल्यानी काढतोय. 4 + 7 + 5. 1/2 16 म्हणजे 8. ठीक आहे, एसचं काय 8 आहे. फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. एस - ए, S - B आणि S - C. ठीक आहे. रूट 8, 8 - 4, 8 - 7 आणि 8 - 5. इन रूट 8, 4 इंटू 1 इंटू 3. रूट 96 स्क्वेअर युनिट. आपलं उत्तर काय असणार आहे? रूट 96 स्क्वेअर युनिट्स असणार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण स्केलेन ट्रायंगलचं काढू शकतो हिरोन्स फॉर्म्युल्यानी. ओके. तर आपल्याला काय उत्तर? फाइंड द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल विथ अ बेस अँड हाईट 10 युनिट्स अँड 5 युनिट्स. काटकोन त्रिकोणाचा पाया आणि उंची अनुक्रमे 10 एकक आणि 5 एकक आहे, तर त्या काटकोणाचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. तर काय होतं आपलं? 1/2 बेस इंटू हाईट, आपला फॉर्म्युला. 1/2 इंटू 10 इंटू 5. 25. आपलं उत्तर काय असणार आहे? 25 स्क्वेअर युनिट. त्यामुळे आपल्याला जे आहेत ना, ते फॉर्म्युलेज व्यवस्थित पाठ करायचे, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न येऊन जाते. ठीक आहे. Calculate the area of triangle with base 6 and heights 8 centimeter. One by two into 6 into 8. 24 स्क्वेअर युनिट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. The base of triangle is 10 meter and its height is 15 meter. What is the area of triangle? एका त्रिकोणाचा पाया 10 मीटर आहे आणि त्यांची उंची 15 मीटर आहे, तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 इंटू 10 इंटू 50. 5. 75 स्क्वेअर युनिट. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? 75 स्क्वेअर युनिट असणार आहे. अशा पद्धतीने फॉर्म्युलाजनी आपण आन्सर काढू शकतो आहे, आणि युनिट्स पण व्यवस्थित आपल्याला द्यावे लागेल आहे. ठीक आहे. ओके, देन दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. यामध्ये आपण एरिया ऑफ ट्रायंगल्स पाहिले आहे, त्यांचे महत्वाचे फॉर्म्युलेस पाहिलेले आहेत, त्यांनी ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते सुद्धा पाहिलेले आहे. आणि नक्कीच आपली जी बॅच आहे ती 18 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.